ताई आज आहे शेवटचा शनिवार, खूप आला होता कंटाळा म्हणून म्हणलं काय करू, म्हणून म्हणलं करा वरण भात. वरण भातासाठी घेतली 1 वाटी डाळ, 1 टमाटर, थोडीशी कोथिंबीर आणि थोडी हळद. केलं इकडून तिकडून, ठेवली डाळ शिजायला. डाळ झाली शिजून. डाळ शिजून झाली, काढलं झाकण, मग केलं इकडून तिकडून, घेतली डाळ काढून. डाळ काढून झाल्याच्यानंतर ठेवलं गॅसवरती पातेलं. पातेलं झालं गरम, त्यात टाकलं तेल. तेल झालं गरम की त्यामध्ये टाकलं जिरं मोहरी. जिरं मोहरी लागले व्यवस्थित नाचाला की त्याच्यामध्ये टाकला थोडासा हिंग. त्यानंतर थोडंसं हिरवं वाटण. हिरवं वाटण केलं पद्धतशीर इकडून तिकडून. त्यामध्ये टाकू परत थोडंसं टमाटर. टमाटर झालं गरम, त्याला केलं व्यवस्थित इकडून तिकडून, थोडंसं शिजून. त्यानंतर टाकली थोडी कोथिंबीर. कोथिंबीरीनंतर हे शिजलेलं वरण घेतलं टाकून, त्याला केलं व्यवस्थित इकडून तिकडून. आणि त्याच्यानंतर आता टाकू चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर टाकू अंदाजानुसार पाणी. भातासोबत डाळ खायची म्हटल्यानंतर डाळ थोडीशी घट्टच पाहिजे. आता करूया व्यवस्थित इकडून तिकडून आणि नंतर आता करू भाताची तयारी. भाताच्या तयारीसाठी घेतले मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 वाटे पाणी. आणि आता टाकू त्यामध्ये प्रमाणात मीठ. आणि प्रमाणात मिठानंतर थोडंसं तेल. तेलानंतर परत त्याला करू व्यवस्थित इकडून तिकडून. आणि इकडून तिकडून केल्यानंतर ठेवू आता शिजण्यासाठी. शिजल्यानंतर आता झाला भात रेडी. आता घेऊ भात प्लेटमध्ये. आणि इकडं झाली डाळ रेडी. आता डाळ घेतली भातावरती आणि तोंडी लावायला केल्या दह्यातल्या मिरच्या. आता दह्यातल्या मिरच्या आणि वरण भाताची चवच वेगळी. मग काय ताई, जर व्हिडिओ आवडला असेल तर ठोक एक लाईक. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे, तू पण करून बघ घरी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर फॉलो करा.